हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहात? बरे आहेत ना तुम्ही? क्वेश्चन पेपर सोल्युशन आपलं चालूच आहे. जोपर्यंत एक्झामिनेशन स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण सुरुवात करणार आहोत, बरोबर? चालूच ठेवणार आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न मॅथमॅटिक्स फर्स्ट. रिटन क्वेश्चन्स आर देअर मित्र. देर आर मेनी क्वेश्चन्स which are including in the question paper, question number 4th and question number 5th. These questions are difficult, not difficult, but rather than solution is quietly different. So we have to solve so many questions. So subscribe करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे तुम्हाला ते क्वेश्चन प्रत्येकाला मिळले जातील. आता आपल्याला या ठिकाणी चौथ्या क्वेश्चन मधला प्रश्न आहे. ITC दिला, इन्कम टॅक्स ITC दिलाय 4,250 रुपये. आउटपुट टॅक्स त्याच्यात क्वेश्चन नंबर असा आहे 200 पहिल्या महिन्यात, नंतर 250, नंतर 300, 350, म्हणजे डिफरन्स झाला 50 रुपये. आणि 17 वर्षाचं त्याचं इन्कम, तो टोटल सेविंग किती होत आहे ते फाइंड करायचं आहे. या सेविंग टॅक्स, कलेक्टेड टॅक्स, आउटपुट टॅक्स इज इक्वल टू सेविंग टॅक्स कलेक्टेड. मग आता सोल्युशन या ठिकाणी आपल्याला ए बरोबर किती आहे 200, डी बरोबर 50 आहे आणि एन ची किंमत 17 आहे. तर आपल्याला GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर 5% आउटपुट दिलेला आहे पूर्ण इन्स्टॉलमेंट मध्ये. 90,000 रुपयाचे 5% होतात 4,500 रुपये, म्हणजे आउटपुट टॅक्स 4,500 रुपये मिळालेला आहे आपल्याला. मग याच्यात GST इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. 4,500 मायनस 4,250, म्हणजे 250 तुम्हाला GST आणि इंटरेस्ट सुद्धा आपल्याला त्याच्यावर काढता येईल. मग हे SN इज इक्वल टू हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. SN इज इक्वल टू n/2 चौकटी कंसात 2a प्लस गोल कंसात n-1 इंटू डी म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स. मग n ची किंमत 17 दिली. SN म्हणजे S17 इज इक्वल टू S17 इज इक्वल टू 70/2 इंटू ब्रॅकेट 2 multiplied by 200 plus 17 minus 1 multiplied 50. Therefore 17/2 200 into 2 400 plus 17 minus 1 16 multiplied by 50. मग आता 17/2 into bracket 400 plus 16 multiplied by 5 80, 1685 आणि हा शून्य दिला म्हणजे 800. मग 400 आणि 800 किती झाले 1200. मग S70 इज इक्वल टू 70/2 मल्टिप्लाइड बाय 1200 1200. दोनांनी भाग जातो. 2 1 are 2, 2 6 are 12, 2 0 2 0. मग काय S70 इज इक्वल टू 17 multiplied by 600. 17 multiplied by 600. दोन शून्य तसेच ठेवायचे पुढं. 17 ने 6 ला गुणायचं किंवा 6 ने 17 ला गुणायचं, मल्टिप्लिकेशन. 17चा पाडा येत असेल तर 17 6 are 102, 102. 17 सह 102 आणि त्याच्या पुढे दोन शून्य ठेवायचे. मग किती झाले 10,200 रुपये झालं. म्हणजे त्याचे टोटल शेविंग किती झालं
10,200 रुपये हे उत्तर आलं. 4 पैकी 4 मार्क मिळून जातील मित्र. याच्यात 2 मार्काचं आणि 1 मार्काचं 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह पण येतं आणि 2 मार्काचे टॅक्स काढण्यासाठी येतो, CGST SGST. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेतले आणि महत्वाचे जे क्वेश्चन आहे ते पण घेतलेत. या ठिकाणी बघा प्लेस ठिकाण दिलंय, रोड्स, फॅक्टरीज म्हणजे उद्योगधंद्याचे, शॉप्स म्हणजे दुकानं, स्कूल आणि टोटल. आता इलेक्ट्रिसिटी 1000 मध्ये इथं रोडसाठी 4000, 12,000, फॅक्टरीसाठी शॉपसाठी 6,000, स्कूलसाठी 8,000, एकूण टोटल 30,000. हे 1000 मध्ये, हजारामध्ये. मग सेंट्रल अँगल काढायचा. सेंट्रल अँगलचं काय आहे सूत्र? ही किंमत 4 अपॉन टोटल व्हॅल्यू, 4 अपॉन 30 इंटू 360 डिग्री. हे 360 डिग्री टोटल सर्कलची. 4 अपॉन 30 इंटू 30, 0 गेला 0 गेला, 3 1 जार 3, 3 1 जार 3, 3 2 जार 6, म्हणजे 12 मल्टिप्लाइड बाय 4, 12 4 जार 48, 12 चौक 48 डिग्री सेंट्रल अँगल. मग आता हे 12 आहे, 12/30 हे टोटल मल्टिप्लाय 360, 0 गेला 0, हे 12चे ना, 12 गुणिले 12, 12 मल्टिप्लाइज बाय 12, 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. हे बघा 144 डिग्री. याचं शॉपचं 6 आहे तर 6 अपॉन 30 मल्टिप्लाय 3, 6 1 जार 6, 6 5 जार 30 आणि 5 ने भाग जातो 12, 6 मल्टिप्लाइड बाय 12, 12 मल्टिप्लाइड बाय 6, 1272, म्हणजे इथं किती आले 72 डिग्री. आता इथे 8 आहे, 8 छेद 30 मल्टिप्लाइड 360, 3 1 जार 3, 3 2 जार 6, इथं किती 12 आणि इथं 8 आहे, 12 मल्टिप्लाइज बाय 8, 12 किती 96, 12 8 जार 96, म्हणजे हे 96 झाले. अशा प्रकारे हे 3 मार्काला येते मित्र हो, हे 4 मार्काला, 7 मार्काला. हे कंपल्सरी येतं. म्हणजे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र हो. ओके, स्टडी करा हार्ड.